जीएसटी इम्प्लिमेंटेशन. ॲक्मे इनसाइटमध्ये जीएसटीचे कामकाज चालू करण्याची प्रोसेस खूप सोपी आणि सुटसुटीत आहे. काही मिनिटांमध्ये तुम्ही आपले सॉफ्टवेअर जीएसटी रेडी करू शकता. यासाठी प्रथम तुम्हाला जीएसटीचे अपग्रेड डाउनलोड करावे लागेल. अपग्रेड करून सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर जीएसटी ॲक्टिवेशन की एंटर करावी लागेल आणि त्यानंतर जीएसटी विझार्डमधील सर्व माहिती भरावी लागेल. यासाठी ॲक्मे इनसाइटमध्ये जीएसटी सेटिंग विझार्ड दिले आहे. यातील स्टेप्स घेत गेल्यावर सॉफ्टवेअर जीएसटी रेडी होईल. यामध्ये आपणास खालील माहिती द्यावयाची आहे. जनरल. यामध्ये जीएसटी ॲप्लिकेबल फ्रॉम डेट, जीएसटी टाईप, जीएसटीचा नंबर अशी सर्वसाधारण माहिती भरणे अपेक्षित आहे. HSN कोड. जीएसटीमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिसचे वर्गीकरण करण्यासाठी HSN ही आंतरराष्ट्रीय पद्धत वापरली आहे. अर्थात सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या मदतीसाठी सर्वच HSN कोडची यादी दिलेली आहे. यातील आपल्याला लागणारे कोड आपण वापरू शकता. असाइनिंग जीएसटी नंबर टू ब्रँच. जीएसटीमध्ये प्रत्येक राज्यांसाठी जीएसटीएन रजिस्ट्रेशन करून नंबर घेणे बंधनकारक आहे. यामध्ये आपण आपल्या निरनिराळ्या ब्रँचेसना त्या राज्यासाठीचा जीएसटी नंबर असाइन करू शकता. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे कामकाज एकाच राज्यात सीमित असल्यामुळे आपणास आपल्या राज्यातील ब्रँचेससाठी असाइनमेंट करावी लागेल. असाइन जीएसटी नंबर टू सन्ड्री क्रेडिटर. यामध्ये आपल्या सप्लायरचे जीएसटी नंबर आपणास भरण्याची गरज आहे. अर्थातच आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच खरेदीवरील परतावा घेण्याचे असल्यामुळे हे नंबर भरणे उपयुक्त ठरणार आहे. असाइन जीएसटी नंबर टू सन्ड्री डेटर. यामध्ये आपल्या कस्टमरचे जीएसटी नंबर भरणे अभिप्रेत आहे. आपल्या कस्टमरला कराचा परतावा मिळण्यासाठी आपल्याला आउटवर्ड सप्लाय म्हणजेच GSTR1 कळवताना जीएसटी नंबर आवश्यक आहे. जर तुम्ही B2C म्हणजेच रिटेलर असाल तर आपल्या बहुतेक ग्राहकांना हा नंबर टाकण्याची गरज नाही. प्रिंटिंग फॉर्मॅट्स. जीएसटीमधील प्रमाणभूत बिलाचा फॉर्मॅट वापरण्यासाठी आपण येथे माहिती भरू शकता. वरील सर्व माहिती आपण संबंधित मेनूमध्ये जाऊन सुद्धा भरू शकता. अर्थातच यातील माहिती वेळोवेळी भरणे आवश्यक आहे. जसे की सप्लायरचे बिल भरताना सप्लायर ॲड करतेवेळी किंवा विक्रीमध्ये कस्टमर भरतेवेळी. जीएसटी विझार्डची विंडो बंद झाल्यास मास्टर एंट्री मेनूला क्लिक करून जीएसटी विझार्ड ओपन करता येतो. आता आपण विझार्ड कसे भरता येईल ते बघूया. प्रथम आपणास जनरल टॅबवरील माहिती भरायची आहे. जीएसटी ॲप्लिकेबल फ्रॉम डेट. यामध्ये 1/7/2017 ही तारीख आपोआप आलेली दिसेल. आपण एंटर की प्रेस करून पुढे जाऊ शकतो. जीएसटी टाईप. यामध्ये जीएसटी ॲप्लिकेबल, नॉट ॲप्लिकेबल किंवा कॉम्पोजिट हे आपोआप सिलेक्ट होईल. आपण ज्या पद्धतीचा ॲक्मे जीएसटी पॅच खरेदी केला असेल त्यावरून ते आपोआप येणार आहे. जीएसटी स्टेट. आपल्या व्यवसायाचे राज्य येथे सिलेक्ट करणे आवश्यक आहे. सदर राज्य लिस्टमध्ये नसल्यास इन्सर्ट की प्रेस करून ते ॲड करता येईल. जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर. आपल्या व्यवसायाचा जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर जो की आता टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून मिळाला आहे तो येथे भरायचा आहे. हा नंबर पॅन बेस्ड असतो. आपण भरलेल्या नंबरमधील राज्य व वर भरलेले राज्य हे जुळत नसेल तर सॉफ्टवेअर तसे दर्शवेल. यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करून आपण पुढील टॅबवर जाणार आहोत. या टॅबवर HSN मास्टर, सेट HSN फॉर प्रॉडक्ट, सेट जीएसटी अकाउंट्स, व्ह्यू मेन HSN कोड्स अशी बटण उपलब्ध आहेत. त्याचे कामकाज आपण क्रमाने पाहूया. HSN मास्टर. यामधून आपल्या व्यवसायास आवश्यक असणारे सर्व HSN कोड्स ॲड करून घ्या. यासाठी ब्राउज HSN मास्टरमध्ये इन्सर्ट की प्रेस करा. डिस्क्रिप्शन. यामध्ये आपणास समजेल असे सर्व्हिस किंवा गुड्सचे डिस्क्रिप्शन जसे की मेडिसिन, फूड प्रॉडक्ट्स असे समजण्याजोगे डिस्क्रिप्शन टाईप करा. HSN कोड. यामध्ये वरील डिस्क्रिप्शनसाठी असणारा HSN कोड टाईप करा.
यातील पहिले 2 अंक अथवा 4 अंक बिलावर नमूद करावयाचे असल्याने ते योग्य असणे आवश्यक आहे. गुड्स और सर्व्हिसेस यामध्ये गुड्स हे वस्तू असल्यास सिलेक्ट करावे. अन्यथा सॉफ्टवेअर, चार्टर्ड अकाउंटंट्स फीज इत्यादी असल्यास सर्व्हिसेस सिलेक्ट करावे. आता आपण गुड्स सिलेक्ट करूया. जीएसटी टाईप यामध्ये HSN कोड हा जीएसटी मध्ये समाविष्ट आहे की नाही ते भरावे. अर्थात बहुतेक सर्व वस्तू आणि सेवा समाविष्ट आहेत. आपण येथे जीएसटी असे सिलेक्ट करूया. टॅक्स पर्सेंटेज यामध्ये त्या HSN कोडला लागणारे टोटल जीएसटीचे पर्सेंटेज टाईप करावे. रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल यामध्ये त्या वस्तूला किंवा सेवेला रिव्हर्स टॅक्स ॲप्लिकेबल आहे का ते भरावे. बहुतेक सर्व वेळी येस असे असणार आहे. एंटर की प्रेस केल्यावर डू यू वॉन्ट टू जनरेट जीएसटी अकाउंट्स ऑटोमॅटिकली असा मेसेज येईल. येथे येस बटनला क्लिक करा. येस केल्यानंतर टॅक्स अकाउंटसाठीचा बॅलन्स शीट ग्रुप ड्युटीज अँड टॅक्सेस सिलेक्ट करा. हा ग्रुप लिस्टमध्ये नसल्यास इन्सर्ट की प्रेस करून नवीन ग्रुप ॲड करा. ग्रुप सिलेक्ट करून ओके बटनला क्लिक करा. ओके केल्यानंतर टॅक्सचे सर्व अकाउंट्स आपोआप तयार होतील. रेट रेंज ॲप्लिकेबल संबंधित HSN कोडला रेट रेंज ॲप्लिकेबल असेल, जसे की 1000 रुपयापेक्षा कमी किंमत असणाऱ्या प्रॉडक्टना वेगळा टॅक्स रेट आणि 1000 रुपयापेक्षा जास्त किंमत असणाऱ्या प्रॉडक्ट्सना वेगळा टॅक्स रेट असेल तर या ठिकाणी येस हा पर्याय सिलेक्ट करा. येस हा पर्याय सिलेक्ट केल्यास रेट रेंज विचारली जाईल. यामध्ये रेट रेंज टाईप करा. रेट रेंज ॲप्लिकेबल हा पर्याय फक्त फुटवेअर आणि कापड व्यवसायासाठीच ॲप्लिकेबल आहे. उदाहरणार्थ HSN कोड 6301 मध्ये आपणास सॉफ्टवेअरमध्ये 2 HSN डिस्क्रिप्शन तयार करावे लागतील, जसे की ब्लँकेट लेस दॅन 1000 आणि ब्लँकेट ग्रेटर दॅन 1000. या दोन्ही HSNच्या डिस्क्रिप्शनसाठी HSN कोड 6301च द्यायचा आहे. परंतु रेट रेंज 1000 रुपयाच्या आत असल्यास टॅक्स रेट 5% टाकायचा आहे. दुसऱ्या रेंजसाठी म्हणजेच 1000 रुपयापेक्षा जास्तसाठी टॅक्स रेट 12% टाकायचा आहे. सॉफ्टवेअर HSN कोडवरून व प्रॉडक्टच्या सेल व्हॅल्यूवरून टॅक्स पर्सेंटेज व अकाउंट्स आपोआप घेईल. टॅक्स पर्सेंटेजमध्ये सिलेक्ट केलेल्या टॅक्स रेटनुसार SGST, CGST, IGST मध्ये टॅक्स पर्सेंटेज आपोआप कॉपी होईल. सर्व माहिती भरून ओके बटन क्लिक करा. याप्रमाणे लागणारे सर्व HSN कोड ॲड करा. सर्व HSN कोड ॲड केल्यानंतर ब्राउज GST HSN मास्टर विंडो बंद करा. ॲड केलेले HSN कोड प्रॉडक्ट वाईज सेट करावे लागतील. यासाठी सेट HSN फॉर प्रॉडक्ट या बटनवर क्लिक करा. सेट HSN अगेन्स्ट प्रॉडक्ट या विंडोमध्ये प्रॉडक्ट सिलेक्ट करून एंटर की प्रेस केल्यास त्या प्रॉडक्टला HSN कोड टाईप करता येईल. यासाठी HSN कोडची यादी दाखवली जाईल. जर का HSN कोडला रेट रेंज असेल तर त्या HSN कोडच्या सर्व रेट रेंज दिसतील. आपण यातील कोणताही एक HSN कोड सिलेक्ट केला तरी चालेल. अशा HSN साठी रेट पर्सेंटमध्ये न दिसता डायनॅमिक असे दिसेल. एकापेक्षा अधिक प्रॉडक्टचे HSN कोड एकाच वेळेला बदलण्यासाठी आपण मॅन्युफॅक्चरर, अकाउंटिंग ग्रुप, क्लासिफिकेशन ग्रुप किंवा व्हॅट पर्सेंटेजमध्ये हवी असलेली व्हॅल्यू सिलेक्ट करून जनरेट बटनवर क्लिक केल्यावर फक्त सिलेक्ट केलेले प्रॉडक्ट दिसतील. त्यातील एका प्रॉडक्टला HSN कोड भरून कॉपी बटन क्लिक केल्यावर डू यू वॉन्ट टू रिअली कॉपी रेकॉर्ड्स असा मेसेज येईल. येस बटनाला क्लिक केल्यास फिल्टर केलेल्या सर्व प्रॉडक्टना HSN कोड कॉपी होतील. रिसेट बटनाने आधी लावलेला फिल्टर काढून टाकता येतो. ही पद्धत आपण उदाहरणाने पाहूया. 6% व्हॅट असणाऱ्या सर्व प्रॉडक्टना एकाच वेळेस HSN कोड बदलण्यासाठी व्हॅट पर्सेंट समोर क्लिक करून 6% सिलेक्ट करा आणि जनरेट बटन क्लिक करा. आता स्क्रीनवर 6% व्हॅट असलेलेच प्रॉडक्ट्स दिसतील.
त्यातील एका प्रॉडक्टला जाऊन आपण HSN कोड एंटर की प्रेस करून सिलेक्ट करू. आता कॉपी बटनाला क्लिक केल्यास डू यू रिअली वॉन्ट टू कॉपी रेकॉर्ड असा मेसेज येईल. येस बटनवर क्लिक केल्यावर फिल्टर केलेल्या सर्व प्रॉडक्ट्सना सिलेक्ट केलेला HSN कोड कॉपी होईल. या ठिकाणी सेट केलेला HSN कोड प्रॉडक्ट मास्टरमध्ये HSN या फील्डमध्ये दिसेल. सर्व प्रॉडक्टना HSN कोड टाकल्यानंतर सेट HSN अगेन्स्ट प्रॉडक्ट ही विंडो बंद करा. यानंतर सेल्स परचेसची GST अकाउंट सेट करण्यासाठी सेट GST अकाउंट या बटनवर क्लिक करा. सॉफ्टवेअरमध्ये सर्वप्रथम राज्य विचारले जाईल. यामुळे प्रत्येक राज्यासाठीचे सेल्स परचेस अकाउंट वेगळे करणे शक्य होणार आहे. एंटर की प्रेस करून ओके बटनला क्लिक करा. आता स्क्रीनवर डाव्या बाजूला सर्व HSN डिस्क्रिप्शन्स दिसतील. उजव्या बाजूला सिलेक्ट केलेल्या HSN डिस्क्रिप्शनसाठीची सेल्स परचेस अकाउंट्स दिसतील. HSN डिस्क्रिप्शन सिलेक्ट केल्यावर ऑटो क्रिएट अकाउंट्स बटनवर क्लिक करून सर्व अकाउंट्स HSN कोडच्या टॅक्स रेट पर्सेंटेज वरून आपोआप तयार होतील. अकाउंट सेट केल्यानंतर सेट अकाउंट्स फॉर HSN कोड ही विंडो बंद करा. व्ह्यू मेन HSN कोड या बटनाला क्लिक करून एखाद्या प्रॉडक्टचा HSN कोड शोधायचा असल्यास सर्व HSN कोडची लिस्ट उपलब्ध आहे. असाइन HSN कोड या टॅबमधील सर्व माहिती भरल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करा. असाइन GST नंबर टू ब्रांच या टॅबमध्ये सर्व लोकेशनसाठी GST रजिस्ट्रेशन नंबर सेट करा. यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करा. असाइन GST नंबर टू सन्ड्री क्रेडिटर्स यामध्ये सप्लायर वाईज GST टाईप GST नंबर सिलेक्ट करणे गरजेचे आहे. यासाठी सप्लायर सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. संबंधित सप्लायरसाठीचा GST टाईप सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. GST स्टेटच्या समोर संबंधित सप्लायरचे स्टेट सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. GST नंबरच्या समोर GST नंबर टाईप करून ओके बटन क्लिक करा. या ठिकाणी भरलेले GST नंबर अकाउंट मास्टरमध्ये संबंधित सप्लायरच्या अगेन्स्ट आपोआप कॉपी होतील. अशा प्रकारे सर्व सप्लायरचे GST नंबर टाईप करून नेक्स्ट बटन क्लिक करा. याच प्रकारे असाइन GST नंबर टू सन्ड्री डेटर्स या टॅबमधून कस्टमरचे GST नंबर टाईप करून नेक्स्ट बटनला क्लिक करा. प्रिंटिंग फॉर्मॅट टॅब ओपन होईल. जर तुम्ही GST साठी नॉट ॲप्लिकेबल किंवा कॉम्पोजिट डीलर असाल तर प्रिंटिंग फॉर्मॅट टॅब दिसणार नाही. ॲक्मे इन्साइटने ओल्ड व्हॅटचे फॉर्मॅट ऑटो अपडेट केले आहेतच, शिवाय GSTचे नवीन फॉर्मॅट देखील दिलेले आहेत. GSTचे नवीन फॉर्मॅट्स कॉपी करण्यासाठी प्रथम प्रिंटर सिलेक्ट करा. यानंतर हवी ती पेपर साईज सिलेक्ट करा. सिलेक्ट पॅकेज टाईपच्या समोर तुमचा बिझनेस टाईप सिलेक्ट करा. हवा असणारा बिझनेस टाईप यादीमध्ये नसल्यास अदर सिलेक्ट करा. सर्व माहिती भरल्यानंतर फिनिश बटनला क्लिक करा. विझार्ड कंप्लीट झाल्यानंतर GSTमुळे डॉक्युमेंट्समध्ये झालेले बदल आता आपण पाहूया. परचेस बिल. परचेस बिल भरताना बिल ऑन डेट हे नवीन फील्ड ॲड झालेले दिसेल. यामध्ये परचेस बिलवरील डेट एंटर करायची आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी मॅचिंग करताना ही डेट महत्त्वाची आहे. त्यानंतर सप्लायर बिल नंबरच्या समोर असलेल्या डेटला बिलाचा अकाउंटिंग इफेक्ट पडणार आहे व चलनच्या समोर असणारी डेट ही स्टॉक आलेली तारीख आहे. लोकेशन खालील GST कोड फील्डमध्ये आपल्या राज्याबाहेरील ब्रांचेसचा दुसरा GST नंबर टाकता येईल. ड्यू डेटच्या खाली असलेल्या GST नंबर प्लेस ऑफ सप्लायर वरून आपोआप येईल. त्याचप्रमाणे सप्लायरचा GST टाईप आपोआप दिसेल. परचेस बिलमधील सर्व प्रॉडक्ट्स भरल्यानंतर GST आपोआप कॅल्क्युलेट होईल. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जर सप्लायरचा GST टाईप योग्य रीतीने भरलेला नसेल किंवा प्रॉडक्टच्या अगेन्स्ट टॅक्स रेट भरलेले नसतील तर ही GSTची रक्कम
चुकू शकते. जीएसटी अमाउंट परचेस बिलशी जुळत नसेल तर जीएसटी अमाउंटवर माऊसने क्लिक करून कंट्रोल जी की प्रेस करावी. एडिट जीएसटी डिटेल नावाची विंडो येईल. त्यामध्ये जीएसटी अमाउंट बदलता येईल. बदललेल्या अमाउंटवरून टॅक्सेबल अमाउंट आपोआप बदलेल. अशा तऱ्हेने परचेस बिलमध्ये जीएसटीचे ट्रान्झॅक्शन योग्य पद्धतीने हाताळता येईल. सेल बिल. सेल बिल करताना जर तुम्ही जीएसटी ॲप्लिकेबल असाल तर जीएसटी आपोआप कॅल्क्युलेट होईल. कस्टमर रजिस्टर्ड असेल आणि सप्लाय राज्यामध्ये असेल तर सीजीएसटी आणि एसजीएसटी लागेल व कस्टमर रजिस्टर असेल पण सप्लाय राज्याबाहेर होत असल्यास आयजीएसटी लागेल. बिल प्रिंट करताना F2 केल्यानंतर जुना व्हॅट असलेला व नवीन जीएसटी असलेला फॉर्मॅट दिसेल. सेल्स रिटर्न करताना त्या कस्टमरला ज्या सेल बिलने विकले आहे त्या सेल बिलचा नंबर टाकणे आवश्यक आहे. सेल्स रिटर्नमध्ये आयटम सिलेक्ट केल्यानंतर त्या कस्टमरला सेल्स केलेली सर्व सेल्स बिले आणि आयटमच्या बॅचेसचे डिटेल्स दिसतील. तसेच रजिस्टर डीलरसाठी सेल्स रिटर्न करताना ॲडजस्ट इन बिल हा ऑप्शन उपलब्ध असणार नाही. अशा प्रकारे आपले कामकाज जीएसटीसाठी सुसज्ज होईल.